आणि रचना विचारे ड्रीम हाऊस या आमच्या प्रॉपर्टी शो मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। ड्रीम हाऊस म्हणजे तुमच्या स्वप्नातलं घर। तुमच्या स्वप्नातल्या या घराचा शोध आपण घेणार आहोत आमच्या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे ड्रीम हाऊस। मायानगरी मुंबईत घर घेणं हे खरोखरच प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि तेही मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलं हक्काचं घर असेल तर। हो, हे खरं आहे। मुंबईच्या गजबजलेल्या चेंबूर परिसरात रोजवॉल्ट बिल्डर घेऊन आले तुमच्या स्वप्नातलं, तुमच्या बजेटमधलं घर। चला तर मग प्रत्यक्ष भेट देऊया रोजवॉल्टच्या रायन पार्क प्रोजेक्टला। मुंबई विविध प्रांत, विविध भाषा आणि विविध संस्कृतीने नटलेलं एक सुंदर शहर, भारताची आर्थिक राजधानी। देशाच्या विविध भागातून या मायानगरी मुंबईत अनेक जण येतात, कुणी कामानिमित्त, कुणी गरजेनिमित्त, तर कुणी हौसेने। अशा या स्वप्न नगरीत आपलं एक घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण हे स्वप्न पूर्ण होतच असं नाही। याचं प्रमुख कारण म्हणजे पैसा। मुंबईत आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं। पण आता सामान्यांचं घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय बाळगलंय ते बांधकाम क्षेत्रात दमदार पाऊल टाकणाऱ्या रोजवॉल्ट कंपनीने। नमस्कार, मी शंतनू राणे। आय एम द डिरेक्टर ऑफ रोजवॉल्ट। रोजवॉल्ट ह्या नावाचा जो ब्रँड मी स्थापन केला, त्या ब्रँडच्या मागचा जो मूळ उद्देश होता तो असा होता की मुंबई, जिला आपण सगळेजण एक स्वप्ननगरी म्हणतो, तिथे प्रत्येक एक जो यंग किंवा ओल्ड किंवा मध्यमवर्गीय किंवा बाहेरनं जे मुंबईत मायग्रेट झालेले लोक आहेत, त्यांचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की या मुंबई शहरामध्ये आपलं एक छोटंसं घर असावं, आणि या प्रत्येकाला त्याच्या अफोर्डेबल लिमिटमध्ये आणून कसं त्याला घर प्रोव्हाइड करून देता येईल, हे मिशन घेऊन किंवा हा उद्देश ठेवून रोजवॉल्ट ह्या कंपनीची मी स्थापना केली। रोजवॉल्ट ह्या कंपनीच्या बॅनरच्या अंडर आम्ही पहिलं प्रोजेक्ट ह्या प्रकारचं जे लॉन्च केलं, त्या प्रोजेक्टबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे रायन पार्क, स्पेस फॉर एव्हरीबडी अंडर अफोर्डेबल लिमिट्स। त्यामुळे माझ्या डोक्यात मी एक त्रिकोण सेट केला। त्रिकोणाचा सर्वात इम्पॉर्टंट 3 जे बिंदू होते, त्याच्यामध्ये एक लोकेशन होतं, दुसरं अफोर्डेबिलिटी होतं, आणि तिसरं क्रेडेन्शियल्स ऑफ डेव्हलपर। ह्या तिन्ही त्रिकोण जेव्हा एकत्र आणले, तेव्हा रायन पार्क हे जे प्रोजेक्ट आहे, हे या तिन्ही त्रिकोणांमध्ये अगदी फिट प्रोजेक्ट बसणार असं प्रोजेक्ट आम्ही या मुंबई पुरीमध्ये आणलेलं आहे। मुंबईत घर घेताना किमतीबरोबरच पाहिलं जातं ते घराचं लोकेशन। मुंबईच्या कोणत्याही भागात जिथून सहज पोहोचू शकतो अशा जागांना ग्राहक पहिली पसंती देतात। नेमकी हीच गोष्ट ओळखून रोजवॉल्ट कंपनीने मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आपला पहिला प्रोजेक्ट उभारलाय। मध्य मुंबई आणि गजबजलेल्या चेंबूरमध्ये परवडणाऱ्या किमतीत साकारला जातोय रायन पार्क। रायन पार्कचं लोकेशन आहे चेंबूर। आज तुम्ही पूर्ण मुंबईचा नकाशा जेव्हा घ्याल, तेव्हा एकमात्र जर तुम्हाला असं डेस्टिनेशन मिळेल, जे डेस्टिनेशन इज क्लोज टू सबर्ब्स, इज क्लोज टू टाउन म्हणजे साऊथ मुंबई, आणि क्लोज टू सेंट्रल पार्ट ऑफ मुंबई म्हणजे तुमचं ठाणा मुलुंड, तर ते लोकेशन म्हणजे चेंबूर। आणि फॉर्च्युनेटली आम्हाला जो प्लॉट मिळाला तो चेंबूरमध्ये मिळाला। चेंबूरमध्ये देखील तो प्लॉट इंटिरियरमध्ये कुठे नसून जो घाटकोपर मानखुर्द लिंक रोड आहे, म्हणजे अगदी मुंबईची आपण जी आर्टरी म्हणतो, त्या आर्टरीवरच आपलं हे लोकेशन आहे। मुंबईत राहणं प्रत्येकालाच परवडतं असं नाही। रायन पार्क उभारताना याच प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्यात आला, आणि म्हणूनच रायन पार्क हा प्रोजेक्ट सामान्य माणसासाठी बनलाय उत्तम पर्याय। 186 फ्लॅट्सच्या या रायन पार्क प्रोजेक्टमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 1 BHK फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यात आले। लोकेशन तुम्हाला आवडलं, परंतु तुमच्या खिशाला देखील ते परवडणं तेवढंच गरजेचं असतं। त्या पॉईंटसाठी मी अशी एक संकल्पना केली की साधारण एखादा यंग व्यक्ती किंवा मायग्रेट झालेली व्यक्ती किंवा जेव्हा जे एक डिसइंटिग्रेटेड फॅमिली म्हणतो, मोठ्या फॅमिलीतनं 2 मुलं आहेत, त्यांची लग्न झाली आहेत, त्यांना घर हवं आहे, त्यांचं साधारण एक बजेट स्केल असतं ते 1 करोडच्या खाली असतं, आणि त्याच्या पुढे एखादं बजेट गेलं तर ते त्याच्यासाठी स्ट्रेनच होऊ शकतं, किंवा तो ते घर अफोर्डच करू शकत नाही मुंबई शहरामध्ये। कारण का मुंबई शहरामध्ये नुसतं राहणं खर्च नसतो, तुमचं खाणं पिणं आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्येच, प्रवासामध्ये इतके पैसे जातात की घर हा नुसता एकच खर्च नसतो। त्यामुळे हे घर कसं मला अफोर्डेबल करता येईल,
ह्याचा मी अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्येच आम्ही पूर्ण आमचं प्लॅनिंग असं केलं की आम्ही 1 BHKची छोटी युनिट्स प्लॅन केली, अफोर्डेबल सेक्टोरल प्लॅनिंग केलं, ज्याच्यामुळे आमचं हा प्रकल्पामध्ये 186 टोटल आमचे फ्लॅट आहेत, 1 BHKचे फ्लॅट आहेत आणि प्रत्येक फ्लॅटची आम्ही एक मॅजिकल फिगरने लॉन्च केला आणि आजच्या तारखेत आम्ही तो जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात आमचे जे उरलेले फ्लॅट आहेत ते निव्वळ 61 लाख रुपीजमध्ये आम्ही आज मार्केटमध्ये आणले. आय एम शुअर बरेचसे जे प्रेक्षक आहेत दे विल बी सरप्राईज की 61 लाखमध्ये चेंबूरमध्ये आपल्याला कसं काय आपलं वास्तू मिळेल. परंतु मित्र, परिश्रम, अभ्यास आणि देवाची कृपा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद ह्या सगळ्यांचं धैर्य आणि बळ घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट आज इतक्या वेगाने साईटवर चालू आहे की जे आय एम शुअर आज तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर देऊ, तुम्ही स्वतः येऊन त्याचं तुम्ही एक साईट व्हिजिट करून बघा की काय वेगाने आमचं प्रोजेक्ट चालू आहे ते. मुंबईच्या नकाशावरचं महत्त्वाचं ठिकाण म्हणून चेंबूरची ओळख आहे. ईस्टर्न फ्रीवे, ईस्टर्न एक्सप्रेसने चेंबूर जोडलं गेलंय. अशा या मोक्याच्या जागी वसलंय रायन पार्क. रायन पार्कमधून एखाद्याला चर्चगेटला जायचं असेल तर तो निव्वळ ईस्टर्न फ्रीवे घेऊन 15 मिनिटात तो अगदी विटीला पोचू शकतो. तसंच त्या व्यक्तीला जर ठाण्याला जायचं असेल तर ईस्टर्न एक्सप्रेस घेऊन तो 10 ते 12 मिनिटात अगदी ठाण्याला कम्फर्टेबली जाऊन पोचू शकतो. आणि त्याच व्यक्तीला जर सपोज सांताक्रूजला यायचं असेल आणि सबब जॉईन करायचं असेल तर SCLRची मदत घेऊन तो अगदी 10 ते 15 मिनिटात परत SCLR घेऊन सांताक्रूजला देखील पोचू शकतो. त्यामुळे जर तुम्ही मुंबईच्या नकाशामध्ये आयडियल लोकेशन मला विचाराल तर चेंबूरपेक्षा सुंदर लोकेशन आजच्या तारखेत कनेक्टिव्हिटी वाईज कुठेच नाही. आणि वी आर ब्लेस्ड, आपल्या नशिबाने रायन पार्कचा प्लॉट आहे आपल्याला अगदी त्या आर्टरी रोडला चेंबूरला मिळाला. त्यामुळे लोकेशनला अगदी 10 टिक आम्हाला पटकन पहिलेच मिळून गेले. त्यामुळे आम्ही आमचा पहिला जो फ्लॅग होता लोकेशन तो व्यवस्थित प्रकारे आम्ही गाठला. बरेचसे प्रोजेक्ट सुरू होतात पण विविध कारणांनी ते रखडतात. घर घेणाऱ्यांसाठी मग ही मोठी डोकेदुखी ठरते. पण रायन पार्क याला अपवाद आहे. क्वालिटीशी कोणतीही तडजोड न करता रायन पार्क वेगाने उभं राहतंय. मध्यंतरी एक अशी लाट आली आमच्या डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये की ज्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली विविध कारणांमुळे डेव्हलपर्सना त्यांचे प्रोजेक्ट्स कंप्लीट करता आले नाही. त्यामुळे लोकांच्या मनात एक आसक्ती झाली की डेव्हलपर्स हे प्रोजेक्ट सुरू करतात, संपवत नाहीत, वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह स्कीम्स लॉन्च करतात, त्यांचे लोकेशन्स पण चांगली असतात, प्राईस पण चांगले असतात, बँकांनी APF नंबर देखील दिलेले असतात, परंतु तो डेव्हलपर काही कारणामुळे ते प्रोजेक्ट कंप्लीट करू शकत नाही. त्यामुळे तिसरा त्याच्यात मेन फॅक्टर जो मगाशी मी सुरुवातीला बोललो तो म्हणजे तुमच्या डेव्हलपर म्हणून तुमचे क्रेडेन्शियल्स. फॉर्च्युनेटली रायन पार्कच्या अगदी लगतच आमची दुसरी कंप्लीट केलेली बिल्डिंग आहे, तिचं नाव ब्रिझो आहे. त्यामुळे एखादा क्लायंट जेव्हा आमचं ते प्रोजेक्ट बघायला येतो तेव्हा त्याला बाजूलाच आमचं दुसरं प्रोजेक्ट आहे ज्यात आमचे 21 माळे अगदी सुडोल सुंदर बिल्डिंग आमची उभी आहे ते देखील दिसतात. आणि त्यात आम्हाला त्या क्लायंटचा प्रचंड एक कॉन्फिडन्स गेन करता येतो की ह्या डेव्हलपरने ह्याच एरियामध्ये अगदी बाजूच्या प्लॉटमध्ये एक व्यवस्थित बिल्डिंग पूर्ण करून दिलेली आहे. तर हा एक रायन पार्कला एक खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळतो. उत्तम दर्जाचं बांधकाम, आकर्षक रंगसंगती, कुशल कामगार आणि तज्ज्ञांची देखरेख ही रायन पार्कची जमेची बाजू. इतकंच नाही तर कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला आपलं स्वप्नातलं घर बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे बँकांचाही या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळालाय. तुम्हाला अजून एक सांगतो की रायन पार्कमध्ये आमच्याकडे 2 बँक्सने आम्हाला ऑलरेडी APF नंबर दिलेला आहे. APF नंबर म्हणजे अप्रूव्ड प्रोजेक्ट फायनान्स. ICICI आणि HDFC अशा 2 बँक्स आहेत ज्यांनी आमचं प्रोजेक्ट ऑलरेडी अप्रूव्ह करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर आमच्या प्रोजेक्टमध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर प्रोजेक्टचे पेपर्स घेऊन जायला तुम्हाला या बँकमध्ये काहीच गरज नाही, कारण का ह्या बँकेने आमचे अप्रूव्हल्स, आमचं टायटल आणि इतर सगळ्या जे टेक्निकल बाबी आहेत ते चेक करून आम्हाला हा APF नंबर दिलेला आहे. त्यामुळे तुमची एलिजिबिलिटीचे पेपर घेऊन तुम्हाला या बँकांमध्ये जायचं आहे. मूळ विषयावर येऊ की बरेच लोकांनी आम्हाला सांगितलं की साहेब 61 लाख इज अफोर्डेबल फॉर अस, परंतु आजच्या तारखेत आमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी एवढे पैसे नाहीत. म्हणून मी माझ्या दोन्ही बँकर्सबरोबर बसलो, ICICI बरोबर बसलो, HDFC बरोबर बसलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला अशी तुम्ही एखादी स्कीम काढून द्या जेणेकरून ह्या माणसाला लोकेशन आवडलेलं आहे, डिझाईन आवडलेलं आहे, फ्लॅटची किंमत देखील पटलेली आहे, परंतु आजच्या तारखेत त्याच्याकडे जे डाऊन पेमेंट आपण म्हणतो ते फारसं नाही आहे. बँकर्सने आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि आज आम्ही एक इतकी सुंदर स्कीम घेऊन लोकांसमोर आलो की त्या स्कीममध्ये तुम्हाला ओन्ली 4.5 लाख रुपीज हे तुमचं स्वतःचं फंडिंग या स्कीममध्ये द्यायला लागतं.
We are launching the project at 61 lakhs, and even we have gotten approvals from few of the banks like ICICI and HDFC Bank. Therein, these banks are providing us with the facility of flexible payment scheme. We want to introduce 7.5% scheme with the project Ryan Park. Herein, you need to pay just 4.5 lakhs in the beginning and book a flat. And the remaining 4.5 lakhs you'll be paying at the time of 14th slab. So in total, you're just paying 15% of the entire agreement value, and the remaining 85% is being disbursed by the bank. मेहनतीने कमावलेल्या पैशांना सुखाची किनार हवी असेल तर चेंबूर स्थित रायन पार्क हा नक्कीच उत्तम पर्याय म्हणता येईल। तेव्हा मुंबईत तुम्ही परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याचा विचार करत असाल तर रायन पार्कला एकदा भेट द्यायलाच हवी। रायन पार्क हे जे प्रोजेक्ट आहे ते आम्ही साधारण 8 महिन्यापूर्वी लॉन्च केलं। या प्रोजेक्टमध्ये 2 बिल्डिंग्स आहेत। आमची जी पहिली बिल्डिंग आहे त्याचं काम ऑलरेडी 17 मळ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि दुसरी बिल्डिंग जी आहे तिचं काम आमचं 3 मळ्यापर्यंत पोहोचलं आहे। आमच्या सगळ्या परमिशन्स आहेत त्या व्यवस्थित इंटॅक्ट स्टॅच्युटरी बॉडीजकडनं आम्ही घेतलेल्या आहेत। हल्ली बरेचदा परमिशन्समुळे आणि CFOमुळे सिव्हिल एव्हिएशनमुळे बरीचशी प्रकल्प असतात ते अडकले जातात, परंतु ह्या प्रकल्पामध्ये मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे अगदी मी जातीने अप्रूव्हल हा जो विषय आहे तो माझ्या हातात घेऊन व्यवस्थित करून तो अशा पॉईंटला आणला आहे की अगदी बँकांकडे आम्ही जे ॲप्लिकेशन केलं तेव्हा 2 ते 3 दिवसात आम्हाला इमिजिएटली आमचा APF नंबर मिळाला। तुम्ही आमच्या रोजवर्ल्ड फॅमिलीमध्ये थ्रू रायन पार्क एंटर व्हावं अशी माझी तुम्हाला सर्वांना अगदी कळकळीची आणि आपुलकीची तुमचं हे इन्व्हिटेशन समजा आणि आमचं हे प्रोजेक्ट बघण्यासाठी एकदा तरी या प्रोजेक्टला व्हिजिट करा अशी मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो। काय मग आवडला ना तुम्हाला हा प्रोजेक्ट? आहे ना तुमच्या बजेटमधलं, तुमच्या स्वप्नातलं आणि तेही मुंबईत तुमचं हक्काचं घर? मग लगेच त्वरा करा, नव्या वर्षात नवं घर आजच बुक करा। ड्रीम हाऊस या आपल्या प्रॉपर्टी शो मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ड्रीम हाऊस या आमच्या प्रॉपर्टी शो मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण सफर करतोय चेंबूर मधल्या रायन पार्क प्रोजेक्टची। रायन पार्कची वैशिष्ट्ये तर आपण बघितली, आता आपण भेट देणार आहोत रायन पार्कच्या जवळच असलेल्या टुमदार आणि हाय क्लास रोजवॉल्ट हाईट्सला। 5 स्टार सुविधा असलेलं रोजवॉल्ट हाईट्स म्हणजे मुंबईच्या शिरपेचात शोभून दिसणारा जणू मुकुटच। बदलत्या काळानुसार राहणीमानही उंचावलंय। विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारं युवा वर्गाचं उत्पन्न वाढल्याने त्यांच्या लाईफस्टाईलमध्येही बदल झालाय। गगनचुंबी इमारतीत ऐसपैस निवांत आणि तेही मुंबईत आपलं घर असावं असं सुखवस्तू पिढीचं स्वप्न आहे। अशांसाठी रोजवॉल्ट हाईट्स हे योग्य डेस्टिनेशन आहे। आज आपला जो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपली जी यंग जनरेशन काम करतं त्यांचे पगार साधारण 1 ते 1.5 लाखाच्या घरात असतात। उच्च वर्गीयांमध्ये तिचा वावर असतो, त्यामुळे तिला 5 स्टार काय आहेत, लॉबीज चांगली काय असते किंवा एक लाईफस्टाईलची तिला सवय झालेली असते। ह्या प्रोजेक्टमध्ये आमच्याकडे 4 प्रकारची युनिट्स आहेत। एक स्टुडिओ युनिट ज्याची किंमत 75 लाख रुपीज आहे। नंतर आमचं सेकंड युनिट आहे ते आमचं 1 BHK युनिट आहे ज्याचं 400 स्क्वेअर फीटचं युनिट आहे, त्याची किंमत आमची जी आहे ती 121 आहे। तिसरं जे प्रोडक्ट आहे त्याला आम्ही कॉम्पॅक्ट 2 BHK म्हणतो, ज्याचं कार्पेट एरिया 440 आहे, ज्याची सेल प्राईस आम्ही आता 151 कोट करतो। आणि चौथं त्याच बिल्डिंगमध्ये आमचं युनिट आहे ते 670 स्क्वेअर फूट कार्पेटचं आहे, ज्याचं आमचं युनिट रेट 191 लाख रुपीजचं आहे। रोजवॉल्ट हाईट्समध्ये घर म्हणजे 5 स्टार सुविधांमध्ये राहण्याचा योग। सध्याचं उंचावलेलं राहणीमान लक्षात घेता रोजवॉल्ट हाईट्समध्ये अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्यात आणि त्याही परवडणाऱ्या किमतीत। मी एक नवीन संकल्पना काढली की आपण का असं प्रोजेक्ट बनवू नये ज्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टची जी लॉबी आहे इज लाईक अ 5 स्टार लॉबी, आणि तुम्ही तुमच्या घरात जाता त्या घरात गेल्यानंतर पण तुम्ही जी लिफ्टची लॉबी आहे किंवा एअर कंडिशनिंग आहे ते एवढं पॉश आहे जणू करून तुम्ही एखाद्या 5 स्टारमध्येच वावरताय असं एक फिलिंग देणारं जर तुम्ही प्रोजेक्ट बनवलात आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्या व्यक्तीला एक घर दिलं आणि त्या घराची किंमत साधारण रेंजिंग फ्रॉम 75 लाख रुपीज टू 2 करोड ठेवलीत तर मला असं वाटलं की ह्या कॉर्पोरेट सेक्टरसाठी याच्याशिवाय सुंदर प्रोडक्ट कुठेच मिळणार नाही।
आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित रोजवॉल्ट हाइट्स म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरणच म्हणता येईल. Construction technology wise, we will see that we are using SWAM system. SWAM system is a kind of shuttering system. Traditionally, what we have done, we are casting columns, then slabs and beams. So initially, when we cast columns and then going for the slabs, there is a joint created between these two components. So another new technology which is introduced last few years back, which is called monolithic construction. Monolithic construction means you will cast slab, beams and columns at the same time, and you no need to construct masonry walls, no RCC walls. Sirf this is entire RCC structures, and which will give you a smooth form finish look. Means you can directly apply paint on it. रोजवॉल्ट हाइट्स म्हणजे हाय क्लास लोकांसाठी हाय क्लास राहणीमान. रोजवॉल्ट हाइट्स मधली अनेक घरं याआधीच बुक झाली आहेत. तुम्ही संधी दवडू नका एका रॉयल राहणीमानाची. तेव्हा आजच भेट द्या रोजवॉल्ट हाइट्सला. इमॅजिन करा, एकाच बिल्डिंगमध्ये एवढ्या वेगवेगळ्या सायझेसचे युनिट्स, त्या बिल्डिंगमध्ये 5 स्टार लॉबीपासून अगदी लिफ्ट लॉबी सगळ्या 5 स्टार्स, परंतु त्याची जी प्राईज आहे ती अगदी स्टुडिओच्या 75 लाख रुपीजपासून ते 191 पर्यंत या रेंजची. त्यामुळे ह्या प्रोजेक्टमध्ये बरेचसे कॉर्पोरेट बुकिंग्ज आम्हाला मिळाले आणि माझी इच्छा आहे की ह्या प्रोजेक्टला विशेषतः माझ्या प्रेक्षकातील ज्यांना ज्यांना चेंबूरमध्ये घरं हवी आहेत आणि हाय क्लास रेंजमध्ये घरं पाहिजेत त्यांनी हा प्रोजेक्ट बघावा. इट इज अन अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट अँड आय एम शुअर की तुम्ही तिथे आल्यावर तुम्हाला तो जो एक फील आहे तो मिळेल की बाबा डेफिनेटली दिस प्रोजेक्ट हॅज इट्स ओन क्लास. ड्रीम हाऊसमध्ये घेऊया पुन्हा एकदा छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत कशी कराल घराची सजावट. घराचे इंटिरियर करताना आपल्या समोर अनेक प्रश्न असतात. घरातली रंगसंगती कशी असावी, फर्निचर कोणतं असावं आणि त्यातही लिव्हिंग रूम असेल तर मग बघायलाच नको. पण आता हे प्रश्न सोडवण्यास आपल्याला मदत करणार आहेत प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आशिष देशपांडे. नमस्कार, मी आशिष देशपांडे. पुन्हा एकदा ड्रीम हाऊसच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. मागच्या वेळेला आपण बघितलं की इंटिरियर डिझायनर कसं अपॉइंट करावा, त्याचं फी स्ट्रक्चर कसं असावं, त्याचे कुठले प्रोजेक्ट्स बघावेत याच्यावरती आपण मागच्या वेळेला चर्चा केली. यावेळेला आपण थोडं पुढे जाऊन चर्चा करणार आहोत ते लिव्हिंग रूम किंवा हॉलबद्दल. मला असं वाटतं की घराचा फोकस पॉईंट किंवा घराचा सगळ्यात सेंट्रल पॉईंट जो आहे तो लिव्हिंग रूम आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये घर सजवताना पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागतं की लिव्हिंग रूम कशी हवी. मला वाटतं या ठिकाणी थोडंसं एक ग्राहक म्हणून थोडं जागरूक असायला पाहिजे. त्यातला पहिला पॉईंट आहे तो थोडं होमवर्क करायला पाहिजे. होमवर्क म्हणजे काय की तुम्हाला जे जे हवेत ते पॉईंट्स तुम्ही सगळे नोट डाऊन करणं आणि ते तुमच्या डिझायनरबरोबर बोलणं. ह्याच्यामध्ये पॉईंट्स कसे काढायचे. आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये येतात की पॉईंट्स आता आम्हाला नाही माहिती, त्यासाठी तर आम्ही इंटिरियर डिझायनर अपॉइंट केलेलं आहे. मला असं वाटतं की अगदी तुम्ही थोडा हलकासा विचार कराल तर तुम्हाला कळेल की आपल्या घरात येणाऱ्या जणांचं प्रमाण किती आहे, आपल्याला बैठक किती लोकांसाठी हवी आहे, आपण TV किती इंची घेणार आहोत, आपल्याला लाईटिंग कसं हवं आहे. मग हे जर पॉईंट्स थोडे थोडे तुमच्या डोक्यात आले तर ते तुम्ही डिझायनरबरोबर बोलू शकाल. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो ट्रॅफिक, म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या जाण्याचं प्रमाण किती आहे. मला असं वाटतं की आपण भारतीय लोकांची जी मानसिकता आहे ते आपल्याला खूप लोक घरात आलेले किंवा गेलेले हे आवडतात. आपण एकटकोंडे राहू शकत नाहीत. त्यामुळे भारतीय लोकांचं घर सजवताना किंवा भारतीय लोकांच्या घराची पद्धत सजवताना तो एक मोठा पॉईंट येतो की साधारणतः एक 8 ते 10 लोकांचं आपण घरामध्ये किंवा त्या लिव्हिंग रूममध्ये सिटिंग अरेंजमेंट करणं, बरोबर. सो ह्या पॉईंटवरती आपण विचार करताना आपण डिझायनरला सांगू शकतो की साधारणतः 8 ते 10 लोकांसाठी मला घरामध्ये सिटिंग हवं आहे, बरोबर. ह्याच्या पुढचा जो पॉईंट येतो की मला TV बघायचा आहे का, तो TV लोळून बघायचा आहे का मला बसून बघायचा आहे. जर मला लोळून बघायचं असेल तर डेफिनेटली मी डिझायनरला सांगेल की मला एक इंडियन सिटिंग पण त्याच्यासोबत जोडून द्या. सो मला बघायचं असेल त्यावेळेला मी लोळून बघू शकेल किंवा मला बसून बघायचं त्यावेळेला मला सोफ्याचा उपयोग होऊ शकेल, बरोबर. सो ह्याच त्याच्यावरती चौथा पॉईंट जो आपण म्हणतो आहोत तो लाईटिंगचा, की मला लाईटिंग कसं हवं आहे. मूड लाईटिंग हवं आहे, मला अगदी माइल्ड लाईटिंग हवं आहे, मला डायरेक्ट लाईटिंग हवं आहे.
जर घरामध्ये जर सिनियर सिटीजन आहेत, घरामध्ये लहान मुलं आहेत, तर मला असं वाटतं की डायरेक्ट लाईटिंग हा एक चांगला पर्याय होऊ शकेल. जर मला पेपर वाचायचा आहे तर मला डायरेक्ट लाईटिंग लागेल. जर मला रात्रीचा TV बघायचा आहे तर मला असं वाटतं की त्यात माइल्ड लाईटिंग किंवा डिफ्यूज लाईटिंग आपण म्हणू शकू असं लागेल. सो त्याच्या पुढचा जो भाग येतो तो कलर स्कीम. मला असं वाटतं कलर स्कीमबद्दल खूप साऱ्या लोकांच्या, खूप साऱ्या घरातल्या नॉर्मली गृहिणींचा एक बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते की मला डार्क कलर्स हवे, डार्क शेड्स हवेत, मला वॉलपेपर हवा आहे. निश्चितच या याच्यावरती मला असं वाटतं की आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकू. जे काय तुम्हाला हायलाईट्स करायचे आहेत हे थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही जर हायलाईट करायला जाल तर ते घर कदाचित छान दिसू शकेल. पण एकच वॉल मी पूर्ण हायलाईट केली आणि खूप डार्क रंगामध्ये केली तर तो कदाचित तो चांगला इफेक्ट मिळणार नाही. सो आजच्या घरांच्या सायझेसप्रमाणे छोट्या पार्टमध्ये तुम्ही हायलाईट करायला जाल तर डेफिनेटली ते घर एक सुंदर आणि छान तो एरिया तुम्हाला डिस्प्ले होऊ शकेल. यानंतरचा चौथा आणि पाचवा भाग जो आहे तो मला काही इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस वापरायचे आहेत का, मला काही इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशन करायचं आहे का, म्हणजे जेणेकरून आपण म्हणू शकू की रिमोट कंट्रोल्स आहेत किंवा ऑटोमेशनचे काही भाग वापरायचे आहेत का. निश्चितच या पुढच्या भागामध्ये आपण बेडरूम्सवरती जाणार आहोत. तात्पुरतं इथेच थांबूया. नमस्कार आणि धन्यवाद. ड्रीम हाऊस या आमच्या प्रॉपर्टी शोमध्ये आज आपण इथेच थांबूया, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी नव्या प्रोजेक्टसह. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र वन.